मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीलाच आपण पाहतो की सत्य आणि त्याचे मित्र पार्टी करत असतात. ते दारू पिऊन नाचत असतात. त्या रूमचा मालक आल्यावर तो त्यांच्यावर फारच चिडतो. तो सत्याच्या मित्रांना बोलतो की मी बाहेर गेलो म्हणून तुम्ही तर इथे डान्स बारच ओपन केला. काय अवस्था करून ठेवली आहे माझ्या घराची. घरमालक फारच चिडलेला असतो. सत्याचा मित्र त्याला बोलतो की अहो, माझ्या मित्राचं लग्न झालं होतं, त्यामुळे आम्ही पार्टी करत होतो फक्त. मालक बोलतो की एवढा सगळा कालवा लावलाय तुम्ही, येथे दारू पिऊन डान्स बार खोललाय आणि हे सगळं काही कमी आहे म्हणून इथे बाई पण आणून ठेवली आहे तुम्ही. तो माणूस असं बोलल्यावर मात्र मग ते मीराच्या फारच जिव्हारी लागतं. सत्याला त्याच्या मित्राला बोलल्यामुळे फारच राग येतो. तो त्या माणसाबरोबर वाद घालू लागतो. माझ्या मित्रांनी एवढी तयारी केली आहे आणि तू त्यांना असं बोलत आहेस, असं म्हणून तो त्या माणसाच्या अंगावर धावून जातो. सत्याचे मित्र मग त्याला पकडतात. त्या घरमालकाला मात्र फारच राग येतो आणि मग तो पण सत्याच्या अंगावर धावतो. त्याचे मित्र कसेबसे हा वाद थांबवतात. घरमालक निघून गेल्यावर आता मग ते पुन्हा पार्टी सुरू करणार असतात. पण मीरा लगेच निघून जाऊ लागते. सत्या मग तिला जाऊ देत नसतो. मीरा बोलते की तुमच्या मित्रांना बोलल्यावर तुम्हाला राग आला. तुमच्या बायकोला तो माणूस काय बोलला याचं तुम्हाला भान तरी आहे का? तुम्हाला तुमच्या बायकोला बोलल्यावर काहीच वाटलं नाही. मीरा मग रागाने तेथून निघून जाते. इकडे आता पंकज आणि देविका दोघे जण कपलच्या डान्स स्पर्धेमध्ये भाग घेऊन मस्तपैकी डान्स करत असतात. 2-3 प्रकारचे राऊंड ते दोघे पण जिंकतात आणि मग त्या मॅडम त्या दोघांना विजेते घोषित करतात. पंकज आणि देविका बेस्ट कपल म्हणून सिलेक्ट केले जातात. त्या दोघांना ट्रॉफी भेटते. पंकज बोलतो की आता ही ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार आहे? देविका बोलते की माझ्या, कारण मीच तुम्हाला इथे आणलं आहे. इकडे मग आता मीरा फारच रागाने घरी येते आणि ती तिच्या रूममध्ये जात असते. सत्याचे वडील मीराला एकटीला घरी आलेलं पाहून थोडेसे नाराज होतात. सत्याने नक्कीच काहीतरी केलं असणार याची त्यांना खात्री पडते. मीरा मात्र तिच्या रूममध्ये जाऊन रडत रडत झोपी जाते. आता मग काही वेळाने सत्या घरी येतो आणि तो दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे त्याला चालता पण येत नसतं. तो आतमध्ये आल्यावर सत्याचे वडील तेथेच उभे असतात. सत्या बोलतो की बाप, अरे तू अजून झोपला नाहीस का? त्याचे वडील बोलतात की तुझ्यासारखा मुलगा असल्यावर मला कशी काय नीट झोप येईल? तू घरी आलास पण मीरा कुठे आहे? तुझ्यासोबत ती पार्टीला आली होती ना? सत्या बोलतो की ती घरी आली असेल ना? त्याचे वडील बोलतात की घरी आली असेल म्हणजे? अरे ती तर तुझ्याबरोबर आली होती ना? मग कुठे आहे आता ती? सत्या बोलतो की एकतर त्या पार्टीमध्ये तिने फारच गोंधळ घातला आहे. माझ्या मित्रांसमोर मला ती काय काय बोलली. त्याचे वडील बोलतात की गोंधळ तिने घातला आहेस का तू? तिला पार्टीला घेऊन गेल्यावर तू तिच्यासमोर दारू प्यायला. तुला असं वागायला लाज तरी वाटते का? सत्या बोलतो की आमची पार्टी अशीच असते. माझे मित्र फारच चांगले आहेत. त्यांनी मला बघ ना किती छान गिफ्ट पण दिलं आहे. त्याचे वडील बोलतात की तुझे मित्र काय लायकीचे आहेत ना ते मला चांगलं माहीत आहे. मला वाटलं की तू काहीतरी सुधारला असशील, पण तुझ्यामध्ये अजून काहीच फरक पडला नाही. तुझ्या या सगळ्या वागण्याचं मला आज फारच वाईट वाटत आहे. सकाळी तू पार्टीला मीराला घेऊन जाणार आहे यामुळे मला फारच आनंद झाला होता. पण आता मात्र मला तुझ्या असल्या वागण्याचा फारच पश्चाताप होत आहे. आणि मग त्याचे वडील मग रागाने तेथून निघून जातात. सत्या मात्र तसाच रूममध्ये जातो. मीरा मात्र आता झोपून गेलेली असते. सत्याला वाटत असतं की मीराने त्याच्या वडिलांना सांगितलं असेल आणि म्हणून मग ते त्याच्यावर रागावले असतील. म्हणून मग आता तो मीराला मारणार असतो. पण तो थांबतो, कारण त्याला वाटतं की परत जर हिने बापाला सांगितलं ना तर मात्र आपलं काही खरं नाही. तो मग आता पाणी प्यायला जातो आणि तो जग घेऊन त्या जगाचे झाकण काढण्याचा प्रयत्न करत असतो. झाकण निघाल्यावर मग मीराच्या अंगावर पाणी पडते आणि ती ताडकन उठते. तिला वाटतं की सत्याने तिच्या अंगावर उलटी केली. आता मग ती बडबड करू लागते. सहन होत नाही ना तर एवढी दारू प्यायचीच कशाला, असं ती बोलत असते. आणि मग ती टॉवेलने तिच्या अंगावरचं पाणी पुसत असते. सत्या बोलतो की तुझ्या अंगावर पाणी पडलं आहे. सत्या किती पण दारू पिला ना तरी पण तो उलटी कधीच करत नसतो. मीरा बोलते की साधं चालायला तरी नीट जमत आहे का तुम्हाला? दारू पिल्यावर माणसाला काय करावं काही सुद्धा कळत नाही. सत्या मग मीराला जोरात गप्प बस असं बोलतो. तो बोलतो की सारखी सारखी तुझी चिवचिव माझ्या मागे असते आणि मग त्या दोघांचं पुन्हा भांडण सुरू होतं. मीरा मग सत्याला बोलते की तुम्हाला काय बोलायचंय ना ते आपण सकाळी बोलू, कारण आता तुम्ही काय बोलताय ना ते तुम्हाला सुद्धा कळत नाही आणि मलाही कळत नाही. तुम्हाला आता तुम्ही काय बोलला ना ते सकाळी आठवणार सुद्धा नाही. त्यामुळे आता तुम्ही शांतपणे गप्प झोपा. सत्या मग बेडवर पडतो तर मग त्याचा तोल जाऊन तो पुन्हा खाली पडतो आणि तिथेच झोपून जातो. आता मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा दाराच्या पुढे रांगोळी काढत असते आणि तिच्या डोक्यात मात्र कालचाच विचार चालू असतो. ती तिच्या विचारांमध्ये मग्न झालेली असते. सत्याचे वडील येतात आणि मीराला आवाज देतात. आता मग मीरा उठते तर मग सत्याचे वडील बोलतात की मीरा, मला काल काय झालं ना ते सगळं काही सांग. मीरा मग सत्याच्या वडिलांना काहीच सांगत नाही. पण ती बोलते की माझ्या आयुष्यात काल काय चालू आहे ना मला काही समजत नाहीये
आमची लग्नाची गाठ बांधलेली आहे, पण ती गाठ केव्हा तुटेल याचा काहीच भरोसा नाही. माझ्या तशा यांच्याकडून फार काही अपेक्षा पण नाही आहेत, पण साध्या साध्या अपेक्षासुद्धा इथे पूर्ण होत नाहीत. मलाच माहीत नाही नेमकं पुढे आयुष्यामध्ये काय होणार आहे. सत्याचे वडील बोलतात की माणसाचं आयुष्य हे असंच असतं. आपण त्याच्यावर जर चांगली रांगोळी काढली ना तर आपले आयुष्य बहरतं, आणि जर रांगोळी पुसली ना तर मात्र पुन्हा हे तसंच होऊन बसतं. आपण फक्त चांगले प्रयत्न करत राहायचे असतात. मीरा बोलते की काय माहीत बाबा, कदाचित माझ्या मागच्या जन्मीचे हे भोग असतील. आता मग सत्याचे वडील मीराला थोडंसं समजून सांगतात आणि तेथून निघून जातात. थोड्या वेळाने मीरा तिच्या रूममध्ये जाते आणि सत्याच्या हातावरच पाय देते. सत्या ताडकन उठतो आणि मीराला बोलतो की माझी दारू उतरली आहे, पण तुझी अजून उतरली नाही का? मीरा मात्र सत्याबरोबर काहीच बोलत नसते. ती फारच चिडलेली असते. सत्या बोलतो की माझा हात आहे, इथे काय लाकडाचा ओंडका नाही आहे. मीरा मात्र अजून काहीच बोलत नसते. सत्य बोलतो की बरोबर आहे, काल मी दारू प्यायलाच नव्हती पाहिजे, एवढं सगळं झालंच नसतं ना. सत्य मग असं बोलल्यावर मीरा त्याच्याकडे रागाने पुन्हा पाहते आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.